टेन्शन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की ऐका. कधी-कधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येतात की कोणी बोलतो तरी ठीक आहे आणि नाही बोलला तरी ठीक आहे. नात्यांमध्ये समजूतदार माणूसच का झुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाला कोणाची काळजी आहे. बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख तर आपोआप संपून जाते. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळते तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व, त्यांची व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण देवाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. बेईमान लोकांपासून 2 पावलं दूर आणि कपटी लोकांपासून 4 पावलं पुढं राहिलं पाहिजे. आजकाल फक्त पाया पडणं म्हणजे आदर करणे होत नाही, तर कोणी आपल्यासाठी स्वतःचा मोबाईल दूर ठेवणे म्हणजे मोठ्या सन्मानाची, आदराची गोष्ट आहे. बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे तर ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा. दुसऱ्या कोणाचेही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा कधीही करू नका. बदल घडणं तेव्हा सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी निघून जातं. मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहा, पण कधीही कोणाला दबून घाबरून अजिबात राहू नका. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही तो सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं, कधी बहिरं, तर कधी मूक बनावं लागतं. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच, पाहणं सुद्धा सोडून देतात. जास्त देणारा कधीही लुटला जातो, मग ते प्रेम असू देत किंवा कोणाची साथ असू देत किंवा कोणाचा तरी विश्वास असू देत. काही रस्त्यावरच तुम्हाला एकट्यालाच चालावं लागतं. ना कुटुंब, ना मित्र, ना कोणाची साथ, तुम्ही आणि तुमची हिंमत. स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच माणूस चमकतो. माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतंही अत्तर अजून तरी नाही. प्रमाणापेक्षा जास्त समजूतदारपणा आयुष्याला बेरंग करतो. सत्य सिंहासनासारखं असतं, त्याला वाचवण्याची जबाबदारी अजिबात गरज नाही. त्याला मोकळं सोडून द्यावं, ते स्वतःचा बचाव स्वतः करतं. लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असतं. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचाराल तर भटकत बसाल, कारण तुमच्या ध्येयाचे महत्त्व जेवढं तुम्हाला माहिती आहे ते तितकं दुसऱ्यांना माहिती नसतं. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्याजवळ येणाऱ्यांना कधीही देऊ नका. कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात, कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान आणि शक्तिशाली असतो. कधी नाराज होणं पण गरजेचं असतं. कमीत कमी हे तरी माहिती होतं की आपली समजूत काढणारं कोणी आहे की नाही. पटकन कोणाचीही बोलणे मान्य करणारे लोक मनाने खूप खरे असतात. मनामध्ये इच्छा असली पाहिजे, यश मिळवण्यासाठी नाही तर मनसोक्त जगण्याचा विचार तर प्रत्येक जणच करतो. आयुष्यामध्ये कितीही चुका करा, पण कोणीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका. कमाल आहे, आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते वेळच देत नाहीत. तुम्ही थोडा धीर धरा, वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे.
तुम्हाला मदत करणारा माणूस कधीही तुमची परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा कधीही मदत करत नाही. दुसऱ्यांनी आपल्यासोबत जे वागलं ते कधीही मनात ठेवू नका. सोडून देत चला. परत परत त्याच गोष्टींचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरोसा ठेवता, त्यावेळी शेवटी तुम्हाला दोनपैकी एक परिणाम पाहायला मिळतो. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. प्रमाणापेक्षा जास्त प्रेम सुद्धा बऱ्याच दुःखांकडे घेऊन जातात. तुम्ही जेवढी जास्त ज्याची काळजी करता, बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव हा असतोच, पण गंमत अशी आहे की त्याला दुसऱ्यांच्या दुःखांची जाणीव सुद्धा नसते. तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी तुमचा मान ठेवावा, तर तुम्ही सुद्धा आधी दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे. कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही, कारण कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने जरी कापलं तरीही डोळ्यातून अश्रू येतातच. अंदाज चुकीचे निघू शकतात, पण अनुभव नाही. अंदाज मनाची कल्पना असते आणि अनुभव आपल्या आयुष्याचा धडा असतो. विश्वास तुटणं ही तर एक छोटीशी गोष्ट आहे, पण जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून देतात, मरण त्याला म्हणतात. तुम्ही जेवढे लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल, तेवढा तुम्हाला एकटेपणा जास्त आवडू लागेल. म्हणून एकटं राहायला शिका आणि आनंदीही. भलेही तुमच्याजवळ कितीही असत्य उभे असतील, पण सत्य नेहमी गर्दीमध्ये वेगळं दिसतं. कोणाचाही तिरस्कार तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी सगळे माहिती असेल. तेव्हा करू नका जेव्हा दुसऱ्यांकडून काहीतरी ऐकलेलं असेल. तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदल्यात कितीही संपत्ती घेतली तरीही तुम्ही कधीही सुखी होणार नाही. आयुष्यामध्ये एक काळ असाही येतो की एकाच वेळी सगळं बिखरतं, नातं सुद्धा, आपली लोक सुद्धा आणि आपले स्वप्न सुद्धा. संपलं अशा लोकांबरोबरचं नातं ज्यांना भेटल्यानंतर असं वाटायचं की ते आयुष्यभर साथ देतील. जे तुम्हाला विसरले आहेत त्यांना विसरून द्या. हे सगळे तुमची आठवण काढतील, फक्त तुमच्याकडे त्यांचं काहीतरी काम निघू द्या. तुम्ही एकटे पडलात ना तर एकटेच उठा. आता कोणाचा हातही घेऊ नका आणि कोणाची साथही घेऊ नका. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक कुत्रा नक्की भेटेल आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसाल तर तुमच्या ध्येयापर्यंत कधी पोहोचणार? व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ ऐकून जर तुमचे विचार नक्कीच बदलले असतील तर व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. लाईक, शेअर and subscribe my channel. Thank you.